एक काम कर, कुठून घे सांग. हेलो, वेलकम बैक टू न्यू व्लॉग. सो ये एक सरप्राइज़ है जो RCB के फैंस हैं उनके लिए. सो मैं आई हूँ विराट कोहली के रेस्टोरेंट वन कम्युनिटी इन जूहू. सो मुंबई आई थी. तो मेरी जो 4 रेस्टोरेंट्स हैं, तो हम लोगों ने प्लान किया था कि लंच के लिए यहाँ पे आना है. ये दोनों आ गई है यहाँ पे. से हाय टू माय व्यूअर्स गाइस. यहाँ पे 500 people 600 people सब्सक्राइब. तो इकडे काय काय असेल ते मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि त्याच्या माझ्या मागे तुम्ही बघा तर विराट कोहलीची सिग्नेचर आहे. तर जे विराट कोहलीचे फॅन्स आहेत, होपफुली त्यांना हा माझा ब्लॉग आवडेल. आणि इथे काय कसं फूड आहे किंवा कसं त्यांनी सगळं ॲम्बियन्स किंवा कसं त्यांनी बनवलं आहे रेस्टॉरंट ते मी तुम्हाला पूर्ण दाखवेल. आणि आवडलं तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू. वेदिका काय आहे हे? अवाकाडो टार्टर. मोठ्याने बोल. अवाकाडो टार्टर. कोण आहे? कसं आहे नाईस. कॉर्न आणि अवाकाडो. चांगलं ते दिसते बघून. सो आम्ही ऑर्डर केलं. हे काय होतं? बेरी नक्की काय होतं हे? बेरी काहीतरी होतं. आणि हे क्यूकम्बर फिश. आणि हे ओके हे आहे नहीं नहीं कुछ पूरा बोल के आता है इसमें. नहीं उसमें जो भी है ठीक लग रहा है. लेमन टी. इथेचा आवाज निघतो. हा काढाही वाटत नाही आहे का दक्षिणातून? लग्न झालं ना. किसने लाया ये गिफ्ट? ये गिफ्ट किसने दिया है? सुनो ये गिफ्ट किसने दिया है? पता नहीं, कोई रख के गया. अभी इधर निकालू चप्पल. आणि ते बांद्रेने दिले मला. आणि हे बो का घोड्या घेऊन आले असते. हे बघ असं लावायचं. अरे अरे इकडे पुढे मला आवडली चप्पल. असं डायरेक्ट हात लावूनच आवडली. बाहेरूनच आवडली नाही, बघून आवडली. बघितली तुम्हाला असं काय तुला वाटलं? बघितलं नाही मी. बघितली अगोदर चप्पल. कोणी दिली? करते मी. कोणी दिली? हो नेक्स्ट टाइम दोन उघडून बसती चप्पल येत होणार. केक कट कर ग. नाही प्लीज तुला ना असं करून कागदच नाही. असं 2 हे पकड पूर्ण नको. वेदिकाने गिफ्ट दिलेत आम्हाला. तुला बोलायचं. आणि या केक आहे तुला
कसं वाटते पूनम? लंच कर. छान वाटतंय. तुम्हाला मॅडम बो कुठे लावत? तुम्हाला विराट कोहली दिसला का? हो. कुठे गेला? तुमचं काय ओपिनियन आहे? तुमच्या एक्सपेक्टेशन्स पेक्षा कमी बिल झाले तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद झाला. already mentioned in the QR that in charge service. ए बोका बोका. हा इथे डोर. तुम्ही मी नव्हती. रोशनी आणि उज्जू. तर जेवण झालंय आमचं आणि मी आता जातो जूह चौपाटीला वॉक साठी. वॉक नाही, चायनीज चायनीज वेळ. चायनीज वेळ. क्या वाइब? बता इधर का वाइब? बॅग दिखा. कसं वाटतं जूहला येऊन तुला एवढ्या वर्षानंतर? आपण अप्रिशिएट नाही करत मुंबईच्या beach. हा ऍक्च्युली आपण बोलायला जातो beach साठी. मुंबईमध्ये अप्रिशिएट. कसं वाटतंय तुम्हाला? 1 नाही येते, 1.8 होतं ते. म्हणजे? ओ शिट, सॉरी गाईज. ते 1.8 कम्यून होतं विराट. खाऊन बिल 1.8 म्हणजे त्याची जर्सी नंबर आहे म्हणून ते 1.8. ओके, सो कसं वाटतंय तुम्हाला एवढ्या महागड्या रेस्टॉरंट मध्ये खाल्ल्यावर? पुन्हा छान वाटतं. छान. जिरलं नाही अजून? जिरलं नाही बोलते अजून. असं खाल्ल्यासारखंच नाही वाटलं. पण तुला यायचं होतं ना वेदिका म्हणून. वेदिकामुळे आम्ही गेलेलो तिकडे. नेक्स्ट नाही आम्ही तिकडे खाणार होतो. जुहू बीचला महाराजा भाऊ मध्ये पोट भरलं असतं आणि वरून जातंय विमान. ये नेक्स्ट रेस्टॉरंट कोणतं असेल आपलं? जी बॅस्टियन. जी हा ते पण आहे. पण नेक्स्ट आमचं टार्गेट असेल बॅस्टियन. तो पण नाही पैसे बिलाचे. हे जे बिल आम्ही भरलेलं आहे त्याचे 3 महिने आम्हाला उधारी असेल. पार्ट पेमेंट मध्ये यांच्याकडून पैसे येणं बाकी आहे. हे ऑन रेकॉर्ड आहे आणि हे लोक 3 महिन्यांनी त्याची इन्स्टॉलमेंट मला देणार आहेत. आणि मी चालली आहे घरी. मी भांडी असं जाणार होती आतमध्ये थांबवलं. मी चालली आता. अरे तो किती स्मार्ट दिसत होता ना, तो हिरो आलेला होता तो पूनम. सो इथे बसलो होतो तर कॉलेजचे दिवस आठवले, कारण कॉलेजमध्ये आम्हीच भेटलो होतो चौघी पण, आणि तेव्हा पण आम्ही असंच काहीतरी फिरायचो जुहूला. सो गप्पा टप्पा केला आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. सी यू सून.